नमस्कार, मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे ना ओले शेंगदाण्याची मी चटणी करीत होती। चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया। आता मी माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे आणि चटणी बघा ह्या पद्धतीने अशी मोकळी मोकळी झाली पाहिजे, नाही तर ओले शेंगदाण्याची चटणी काय वेळेस आपण मिक्सरमध्ये फिरवतो ना, तर असं थोडंसं आहे ना त्याला म्हणजे ओले शेंगदाणे असतात ती अशी चिकट होऊन जाते, तशी नाही झाली पाहिजे। आणि हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे आपण बारीक करतो ना, मग काय वेळेस आहे ना लसूण अख्खा राहून जातो किंवा मिरच्या अशा थोडे मोठे तुकडे राहून जातात, शेंगदाण्याचे मोठे तुकडे राहून जाते। इथे बघा खूप छान आणि एकसारखी झालेली आहे मिरची, बघू शकता। आता इथे बघा गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आणि लगेच आता हे शेंगदाणे मी टाकलेले आहे। आता ओल्या शेंगा होत्या माझ्याकडे, गावावरूनच आणल्या त्या। आता त्या फोडून घेतल्या आणि हे शेंगदाणे काढून घेतले। आता शेंगांना माती असते, ओल्या शेंगांना भरपूर माती असते। आपण शेंगदाणे शेंगांमधून काढतो त्यावेळेस आपल्या हाताला पण माती लागते, त्याच्यामुळे आपल्याला शेंगदाणे धुवून घ्यायची। शेंगदाणे मी धुवून मग नंतरच भाजायला घेतलेले। शेंगदाणे भाजताना आपल्याला सतत हलवायचे आणि एकसारखा पूर्ण कलर आला पाहिजे, म्हणजे शेंगदाण्याला छान अशी चव पण येते। 5 मिनिटं जवळ हे शेंगदाणे मी तव्यावरती भाजून घेतलेले, हे बघा। आणि शेंगदाणे छान खरपूस भाजायचे, म्हणजे मधला शेंगदाण्याचा कच्चेपणा पण दूर झाला पाहिजे आणि चव पण छान लागते। भाजून झालेले बघा, पूर्ण एकसारखा कलर आलेला आहे। आता आपण ताटामध्ये काढून घेऊ। आता थंड करून घ्यायचे आपल्याला। आता याच्यामध्येच लगेच मी इथे काही हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहे। तिखट आहे ह्या हिरव्या मिरच्या आणि फ्रेश आहे, बघू शकता। आता लसूण घेतलेला आहे आणि काही याच्यामध्ये लगेचच आपण मीठ पण घालून घेणार आहे। आपल्याला आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, एक साथ फिरवायचं आणि कमी थोडंसं मिक्सर बंद चालू करून मी हे बघा फिरवलेलं आहे आणि खूप छान एकसारखी इथे बघा चटणी तयार झालेली आहे। आता तव्यावरती लगेच 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता ही चटणी आपण मिक्सरला फिरवलेली ती घालून घ्यायची तेलावर। आता इथे बघा आपल्याला खूप छान असं खरपूस मिरची तळून घ्यायची तेलावरती, म्हणजे तिचा तिखटपणा पण कमी होतो आणि कमी गॅसवरच आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची, म्हणजे खरपूस अशी ती भाजल्या जाते। हे बघा इथे ना जवळ आहे ना 3-4 मिनिटं मी मिरची सतत एकसारखी अशी हलवत होती, म्हणजे मिरचीला छान असा मोकळा असा म्हणजे मोकळेपणाने अशी मिरची तयार होते, ती अशी चिगट वगैरे अजिबात राहत नाही। आता इथे बघू शकता, नंतर हळूहळू तुम्ही बघा छान ती मोकळी तयार होईल। आणि परत आपण आपले शेंगदाणे पण भाजले जातात किंवा मिरची भाजल्या जातात ना, त्याच्यामुळे ती छान अशी खरपूस पण लागते आणि तिखटपणा कमी होतो। ज्या वेळेस आपण मिरची करतो ना त्यावेळेस ना फक्त मिठाचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आणि मिरचीमध्ये थोडंसं मीठ जास्त घालायचं, म्हणजे चव छान लागते। आता इथे मी दुसरं काहीच वापरलेलं नाही बघा, फक्त मिरची, लसूण, मीठ आणि शेंगदाणे। इथे बघा एकसारखं सतत आपल्याला या पद्धतीने खालीवर करायची आहे। बघू शकता छान अशी मोकळी झालेली आहे, अशी पसरवायची छान आणि मंद गॅसवरच आपल्याला एकजीव करून घ्यायची। छान झालेली आहे, बघू शकता। हे बघा छान झालेली। चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद।